चला प्रत्येक संघाला एक विनंती करतोय, तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची आहे तर ती प्लीज मैदानाच्या बाहेर घ्या. मैदानात गेल्यानंतर एक वेगळी टीम मीटिंग होते, काहीतरी त्याच्यामध्ये स्पेशल असतं, काहीतरी गुपित असतं जे बाहेर सांगितलं जात नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दोन संघ आमने सामने, एका बाजूला गजानन 11 मुलुंड नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर त्यांच्या समोर असेल ती म्हणजे कनक 18 भांडूप. आणि दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत त्यामुळे पूर्ण कल्पना आहे. एन्जॉय करूया ही मॅच. हार्बर लाईनचे संघ आहेत नो डाऊट. दोन संघ आपण बघूया. कनक 11चा संघ श्रेयश इंदुलकर, संदीप पवार, अजित परब, शिवाजी पाडेकर, कर्णधार मंगेश फदाले, संदीप सिंग, मनीष भगत, जितेंद्र राऊत, विजय शिंदे, प्रशांत कदम, अमित खांडगे, 12th मॅन विकी वैती आणि प्रदीप सिंग असा एकूण 13 जणांचा स्क्वॉड आहे. तर दुसऱ्या बाजूला कनक 18 भांडूप या संघाकडे बघितलं तर निश्चितच आपण बघतोय सचिन सावंत, नागेश शेट्टी, किरीट टक्कर, अकबर खान, शैलेश लोणी, सिद्धेश कारंडे, अविनाश कोकणे, सचिन उपाध्याय, सॅम्युअल चौगुले आणि पट्टी यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला मॅच ऑन करा. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे संदीप पवार. सचिन सावंत आणि नागेश शेट्टी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर उलटा फटका, मात्र तो खेळत असताना फसलेत. 40+ क्रिकेट वाटतं तितकं सोपं नाहीये, मात्र 40+ क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा असते हे दाखवून दिले आज दिवसभर आमच्या या सगळ्या खेळाडूंनी. मनापासून कौतुक आहे त्यांचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वर पिच केलाय, इथे फसवलंय बॅटरला, स्वतः बॉलर गेलाय. व्हॉट अ कॅच संदीप पवार ॲट इज व्हेरी बेस्ट. दुसऱ्या बॉलवर विकेट आणि अगदी आघाडीचा खेळाडू सचिन नागेश शेट्टी होते, नागेशला अगदी आपण बघतोय पॅव्हलियनचा रस्ता, विकेट आली आहे. काढलाय. 40+ क्रिकेटमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळतात ती म्हणजे प्लॅनिंग. ते प्लॅन दिसून आलंय. गोलंदाजी करताना संदीप पवार जर बघितला तर निश्चितच पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला, दुसऱ्या बॉलवर जर बघितला तर अजून थोडंसं मिडल लेगला हा चेंडू टर्न केला होता, मात्र एक वेगळी फ्लिक करायची होती, मात्र फलंदाज जर बघितला तर फसलेत. बॅटरचं नाव द्या प्लीज. टीम कनक 11, कनक 18. कनक 18चे किती खेळाडू आले तिकडे? येस 10. आधीचं नावच नाही, आधी म्हणजे कोण आहे? अविनाश, सिद्धेश, शैलेश, अकबर, किरीट, नागेश, सचिन, सुजित, सॅम्युअल, पट्टी. आधी येतोय नवीन बॅटर. इथे हलक्या त्याला प्लेस केलाय, चेंडूला कव्हर पॉइंटला ढकललंय. एक धाव इथेही मिळणार आहे. या सामन्यात किती धावा पाहायला मिळतील? आता पहिल्यांदा सामोरं जातील ते म्हणजे सचिन सावंत. उंच पुरे खेळाडू आहेत. पाहूया त्यांचा खेळ. स्वतः टीम कॅप्टन आहेत कनकचे. ओ बॅकफुटला खेळले, ही चूक होती. काय चेंडू होता. वेल बोल्ड संदीप पवार. अगदी आपण बघतोय हा चेंडू जर बघितला तर रिप्ले इंटरेस्टिंग असेल. निश्चितच धनंजयला विनंती आहे की हा रिप्ले आपण पाहूया. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी अगदी वर पिच केला चेंडू होता. बॅकफुटला खेळले, अगदी रुबीकट लागली आहे तिथे, धाव मिळाली नाही आहे. पुन्हा एकदा अगदी वर पिच केला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. अफलातून रिफ्लेक्सेस 40+च्या या क्रिकेटपटूकडून. मी तर म्हणेन 40+ म्हणण्यापेक्षा यांना 45-50+ म्हणूया. अगदी त्याच दादरणीचे सगळे खेळाडू दिसत आहेत. आणि काय स्वॅग आहे खेळाडूंचा. आधी पुन्हा एकदा अगदी आपण बघतोय मैदानावर खेळले, धावा मिळणार नाहीये. 38 सर्कलचं जे एकूणच
कडा आहे ना ते भेदण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्याच्या वरून चेंडू एलिव्हेट नाही होत. इथे जर बघितलं तर निश्चितच धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. इथे कौतुक संदीप पवारचे या गोष्टीसाठी, कारण ते पहिले गोलंदाज ठरलेत ज्यांनी पॉवर प्ले मध्ये आजच्या दिवसभरात पॉवरफुल कामगिरी केली आहे. फक्त 2 धावा. वेल बोल्ड संदीप पवार, सुपर बॉलिंग. 2 धावा, 1 गडी बाद. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्रेष इंदुलकरला तुम्ही पाहू शकता. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. कित्येक वर्ष सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. बऱ्याच फ्रँचायझीसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय. आयकॉन खेळाडू म्हणून देखील बऱ्याच क्रिकेट खेळलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नम्र खेळाडू आहेत. जी सिच्युएशनची डिमांड आहे त्यानुसार खेळ करणारा खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही दादा खेळाडू मी पाहिलेत. त्यामध्ये जर नावच घ्यायचं झालं तर एक नाव अतिशय प्रकर्षाने घेईन, ते म्हणजे निश्चितच ऋषी वैद्य. ऋषी दादा. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटवर आलाय, कट केलाय. चेंडू अगदी गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, एकच धाव मिळेल. गुड क्रिकेट. मुरुडच्या संघाला पूर्ण कल्पना आहे की सध्या जो संघ आपण बघतोय कनेक्ट 11, या संघामधले बॅटर काय काय करतायत. मग अशी म्हणतो ना, अगदी आजूबाजूला असलेले हे संघ आहेत, त्यामुळे बरंच क्रिकेट झालं एकमेकांसमोर. यावेळेला हा फटका पहा, हा फटका पहा. आधीचा सजवलाय एक्स्ट्रा कव्हरला हा खणखणीत उत्तम ज्वेलर चौकार. स्पर्धेचे 112 चौकार म्हणजेच उत्तम ज्वेलरचं नाव आम्ही बऱ्याच वेळा घेतलंय. शिवाजी पाडेकर कर्णधार गोलंदाजी मार्कवर. मात्र पहिल्या चेंडूवर आपण बघतोय सिंगल आल्यानंतर एक चौकार कन्सिडर केलाय. इथे मोठा फटका खेळायचा जरूर होता. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जात होता. एक धाव मिळेल. इथूनही चेंडू आपण बघते गली रिजन मधून फरार होत होता. मात्र बॅकअप आहे, बॅकअप आहे. रिकव्हरी चांगली आहे शिवाजी पाडेकर यांची. कर्णधार आहे टीम मुलुंडचे. गजानन 11 मुलुंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने ते इथे उपस्थित झालेत. सध्या 40+ क्रिकेट बऱ्याच ठिकाणी होत आहे. बराच मोठा प्रवास करून या खेळाडूंना जावं लागतं. मात्र हे सगळे यूज टू आहे. अगदी ज्यावेळेला प्रवासाची साधनही तितकीशी नव्हती ना, तेव्हापासून हे क्रिकेटपटू क्रिकेट खेळत आहेत. काय कट केलाय, काय कटचा फटका आहे. मात्र इथे विकेट येणार आहे. वा वा वा, काय क्षेत्ररक्षण. आणि आपण बघतोय मंगेशला फुल मार्क्स दिले पाहिजेत. जबरदस्त कलेक्ट आणि थ्रो. बाकीचं काम शिवाजी पाडेकरांनी केलंय. विकेट आली. आधीला परतावं लागले. असं वाटत होतं की आधी रंगात आलाय, त्याचा बेरंग केला धावचीतनं. विकेट. सिद्धू म्हणजे सिद्धेश कारंडे मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं ठाण मांडावं लागेल, कारण आपण हा सामना बघतोय. तब्बल 5 ओव्हरची ही मॅच आहे. वेळेकडे जर लक्ष दिलं तर अगदी 4:15 वाजत आलेस आणि असं मला प्रामाणिकपणे वाटतं 5च्या अगोदर ही मॅच संपली पाहिजे. जर तसं झालं तर उर्वरित जे 2 सामने आहेत ते आपण कमी षटकांचे खेळू शकतो. मी कमी षटकांचे यासाठी म्हणतोय कारण 6:30 नंतर इथे काही सुविधा नसतात, त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला होईल. स्विच हिट आणि अगदी चांगला हिट. टीम कॅप्टनने ओळखली आपल्या संघाची गरज आणि ठोकलाय उत्तम ज्वेलर चौकार. चौकार येतोय आणि अगदी आपण बघतोय कनेक्ट 18 ची संघाची धावसंख्या अगदी 12 वर जाऊन पोहोचली आहे.
थोड्याशा एकूणच चांगल्या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. बोलू सर, मगाशी षटक संपलंय का? कारण आमचे दोन्ही डिजिटल स्कोरर आणि आमचा स्कोरर सांगतो एक चेंडू बाकी आहे. कारण बघा काय घडलं होतं, पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, त्यानंतर चौकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर रनआउट आणि पाचव्या बॉलवर चौकार आलाय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. त्यामुळे प्लीज, कारण एकाकडून चूक आम्ही समजू शकतो, दोघांकडून नाही होणार. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्लीज शिवाजी पाडेकर या लवकर. थँक्यू. आमचा स्कोरर अतिशय चांगली कामगिरी करतो. एकदा आदेशसाठी टाळ्या वाजवा प्लीज. चांगलं काम करतोय पोरगा. ज्यावेळेला आपण त्याला जेवायला सांगतो तो जेवायला जात नाही आहे. ज्यावेळेला जेवण कमी असतं तेव्हा तो जेवायला जातो. आणि दुसऱ्या बाजूला आपला डिजिटल स्कोरर डीबीएनचं देखील मनापासून कौतुक आहे. चांगली कामगिरी करतायत. चला लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 12 धावा झालेत, 2 गडी बाद झालेत. बॅकफुटला पुन्हा एकदा बॅकफुटला खेळले आणि हा चेंडू डॉट आलाय. म्हणजे सिच्युएशन जास्त काही बदलली नाहीये, तीच आहे. षटकं संपलेली आहेत. 2 धावसंख्या आहे ती, म्हणजे 12 गडी बाद झालेत 2. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल, ते म्हणजे संदीप पवार. काय पहिलं षटक हाताळलं, पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली. ही दोन्ही पॉवर प्लेची ओव्हर्स आपण बघतोय मुलुंडना अफलातूनरित्या हाताळल्यात गजानन 11 मुलुंडना. खास करून जर विचार केला तर नो डाऊट संदीप पवार पहिल्या षटकात विकेट प्लस फक्त 2च धावा. पुन्हा एकदा तेच येतील नो डाऊट. $40+ क्रिकेट. अगदी मातब्बर खेळाडू. कित्येक वेगवेगळ्या नावाने ते खेळले असतील. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलं असेल. मुंबई असो, रायगड असो, ठाणा असो, अगदी पालघर परिसर असो, गाजवलाय. बॅकफुटला खेळले जरूर, मात्र बीट झाले. घडले काय एक्झॅक्टली पंच सांगतील. 22चा हा एकूणच उत्तम ज्वेलर चौकार. हा उत्तम ज्वेलर काय काळ बदललाय. अगदी 2000 साली 6,500 रुपये तोळा असलेलं सोनं आज 1 लाखापर्यंत गेलंय. आणि तिथूनही आज जर रेट पडलाय, त्यामुळे उत्तम ज्वेलर्सवाले दिसत नाही आहेत. यावेळेला बॅकफुटला खेळले जरूर. हा कटचा फटका, एक विस्मयकारक फटका आपण बघतोय, तो एक्स्ट्रा कव्हरला आलाय आणि तिथून एक धाव पूर्ण केली जाते. ही एक धाव सिद्धेश कारंडे यांच्या खात्यात जाते आणि एकूणच संघाच्या खात्यात जाते. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 17, गडी बाद 2. टीम कॅप्टन कनक संघाचा सचिन सावंत प्रयत्नशील आहे. स्विच हिट अगदी पोटात मारलाय, अगदी पोटात मारलाय. जेवढं मला अंडर एस्टिमेट कराल तेवढाच मी घातक, हे दाखवताना संदीप पवार क्लास, ॲब्सोल्यूट क्लास. बरेच असे गोलंदाज असतात की जसे फलंदाज फिरतात तशी ते गोलंदाजी करतात. म्हणजेच काय तर बॅटरच्या माइंडला सुद्धा ते रीड करतात. हो, यावेळेला मात्र हिट विकेट, हिट विकेट. फटका खेळला जरूर, मात्र स्टंप देखील उडवल्यात. एवढं बॅकफुटवर खेळाल तर कसं होईल. आणि तीच गोष्ट घडली. हिट विकेटच्या रूपाने इथे फलंदाज कर्णधार स्वतः सचिन सावंतला परतावं लागतंय मोठी विकेट. धावसंख्या 17, गडी बाद 3. हाय झुंका
च्या माध्यमातून अगदी ओपनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ओपनचे अनेक चांगले संघ 8 संघ आपल्याला या मैदानावर खेळताना दिसतील. त्यामुळे निश्चितच उद्याही प्रेक्षकांच्या माहितीसाठी यायला विसरू नका. अगदी उद्या 10 वाजल्यापासून आमचा पूर्ण प्रयत्न असेल की 10च्या आत पहिला चेंडू पडेल आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. बघा हिट विकेट आपण पाहिलात रिप्लेमध्ये अक्षरशः एवढ्या मागे खेळलेत की त्यांचा पाय सुद्धा त्या विकेटला लागलाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय. कौतुक आहे दैदीपचं, अतिशय चांगली कामगिरी. अगदी ही जर बाईक तुम्ही बघितल्यात तर इलेक्ट्रॉनिक बाईक नाही, ती अगदी बायोगॅसवर चालते. मागे जे शेणखत निर्माण होतं त्याच्यावरती चालते. त्या बाईकला देखील दाखवलं जाते DBNच्या माध्यमातून. वेल डन दैदीप, वेल डन सनिकेत. ही जोडी जमली आहे, अगदी जोडी जमली आहे. साजवर्तक यांची ही गाडी आहे आणि या मालिकेसाठी त्यांनी संपूर्ण फ्री सेवा दिली आहे. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आलेत? सॅम्युअल. अरे सॅम्युअल चौगुले. चला खेळा खेळा मित्रांनो, खेळा. वेळा बघा अजूनपर्यंत हा सामना संपल्यानंतर पुढील 2 मॅच बाकी आहेत. सामने किती षटकांचे ठेवायचे आमचे एकूणच आयोजक सांगतात पुढचे सगळे सामने 3 षटकांचे. आता विचार तुम्ही करायला पाहिजे. बॅकफूटला खेळलेत, अगदी बॅकफूटला खेळलेत. स्टिअर केलंय, एकच धाव मिळेल. एक धावेसाठी झगडावं लागतंय. संघाची धावसंख्या जी स्टेशनरी 17वर थांबली होती ती पुढे जाऊन सरकते. 18 धावा, 3 गडी बाद. हे तिसरं षटक जवळजवळ संपत आलंय. संदीप पवारनं आपला क्लास दाखवलाय, आपलं टेम्परामेंट दाखवलंय. अफलातून गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा दांडी गुल. काय नेमबाजी आहे, अफलातून. ग्रेट बॉलिंग. संदीप पवार शो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेल बॉल. 2 षटकं हाताळली आहेत आणि 2 षटकात फक्त धावा दिलेत त्या म्हणजे 4 आणि गडी बाद केलेत 3. वेल बॉल संदीप पवार. MCC ने एक गोष्ट अफलातून केले, हा झन्नाटेदार चहा. सुपर. मात्र सध्या माझं लक्ष वेधून घेतलंय त्या एकूणच कप ना, तो कप इतका इम्पॉर्टंट आहे ना की सध्या त्याचीच चर्चा आहे. सर चहा नाही घेत का? कारण त्याच्यावर जी टॅगलाईन लिहिलं ना ती इम्पॉर्टंट आहे. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज. गोलंदाजी मार्कवर येतोय मंगेश. नवीन बॅटरचं नाव द्या प्लीज. किरीट. किरीट टक्कर. नॉन सेकंडला मंगेश येतो गोलंदाजी मार्कवर. पाहूया त्यांची गोलंदाजी. यावेळेला चांगला फटका आहे, मात्र बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतोय क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. शिवाजी पाडेकर यांना तुम्ही आय थिंक पाहू शकता. थ्रो झालाय मात्र इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी पुढे होते त्यामुळे गॅदर केल्यानंतरही भरपूर श्रम करावं लागणार होतं इथे यष्टिरक्षकाला. मात्र चांगली कामगिरी. या वयात देखील आपण बघतोय अतिशय चांगले रिफ्लेक्सेस दाखवतायत आमचे सगळे 40+ खेळाडू. कारण 40 नंतर शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी कमी होत जातात. मात्र जोपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळताय ना तोपर्यंत तुमचं सगळं काही औरज असेल. क्लीन बोल्ड झालाय. अपील कसली करताय, अगली दांडी गुल केलंय तुम्ही. वेल बोल्ड मंगेश. जबरदस्त गोलंदाजी. मी सांगितलं ना की 40+ क्रिकेटपटू हे का तरलेत तर त्यांनी क्रिकेट सुरू ठेवलंय. वेल डन. कौतुक आहे सगळ्यांचं. अगदी मुंबई परिसरामध्ये काही ठिकाणी जर बघितलं ना तर 50+ संघटनेच्या देखील क्रिकेट सुरू असतं. आमचे भाईंदरचे राजू पाटील द ग्रेट
अफलातून कामगिरी करतात 50+ मागच्या 15 स्पर्धापैकी त्यांनी 12 स्पर्धा जिंकलेत 50+ क्रिकेटमध्ये. 60+ क्रिकेट देखील अगदी सुरू आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे क्रिकेटपटू आपलं शरीर किती चांगल्या पद्धतीने ठेवतात हे आपल्याला लक्षात येते आहे. नवीन बॅटर आलाय तो म्हणजे शैलेश मंगेशचा दमदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट. एवढा शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला गेले, टोलवला चेंडू फाईन लेगला. अगदी आपण बघतोय मात्र स्क्वेलेक्सचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे एकच धाव. इथून पुढे जर बघितलं तर टीम कनक 11 संघाला वेगळा विचार करावाच लागेल, पर्याय नाही आहे. आतापर्यंत या मालिकेचा विचार जर केला ना तर 89 धावा सुद्धा 5 षटकामध्ये पाहिलेत. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करता तुम्हाला निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आता नाही तर कधीच नाही. ओ यावेळेला सुफला, चांगला सुपला, मात्र सुपला बसला हातामध्ये. इथे विकेट आले. किरीटचा चांगला प्रयत्न होता नो डाऊट, मात्र कुठेतरी टायमिंग कमी पडलंय, एक्झिक्युशन कमी पडलंय. विकेट इकडेही आली आहे. कंट्रोल आहे या मॅचवर संपूर्णपणे टीम गजानन 11 मुलुंड संघाचा. वेल बोल्ड. काय शफल केलंय, अगदी तरुणालाही लाजवेल असं शफल झालं. मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झालाय का सीमारेषा पार? यस झालाय. 4 धावा. मैं निकला बॅट मधून आलाय चौकार. काय शफल केलं, हा रिप्ले जर तुम्ही बघितलात ना तर अगदी 2 पावलं पुढे त्यांनी शफल केलं, अगदी डॉमिनन्स दाखवलं. गोलंदाजाला भाग पाडलं की डाऊन द लेग चेंडू टाक म्हणून, आणि तिथून चेंडूला टर्न केलं फाईन लेगला. 4 धावा, चौका वसूल केलाय. धावसंख्या 25, गडीबाद 6. चौथं षटक मैदानात सुरू आहे मंगेशच्या रूपानं. स्लो डिलिव्हरी आहे, हा फटका देखील तितका स्लो राहिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सोपा झेल, पंडित यांची खेळी संपुष्टात. 7वा धक्का टीम कनक 11 ला. भरपूर प्रसिद्ध असं गाणं, काय चित्रपट होता. अनिल शर्माची ती स्टोरी आणि त्याचं ते डायरेक्शन, आणि काय तो अभिनय. धावसंख्या 25 आहे, 7 गडी बाद. मधल्या काळात आपण बघितला तर अगदी बॉर्डर 2 सुद्धा आला, मात्र तो इम्पॅक्ट दिसला नाही, कारण जे पहिलं असतं ते पहिलं असतं. 25 धावा झालेत आणि ही मॅच इथे किती लवकर संपेल असा विचार MCCचा. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. त्याचा स्पीड इतका होता की तो लवकर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. वाईट +4, 5 धावांचा बोनस. धावसंख्या 25 होती, 30 वर जाते. एक्स्ट्रा एफर्ट द्यायला गेले ते म्हणजे कुणाचा गोलंदाज प्रशांत, आणि त्या शोल्डरचा यूज मात्र चुकीचा झालाय.
सत्रात आमचा डीजे वाला सुद्धा मूड मध्ये येतो. तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. सध्या त्यांनी मैं भी चौकीदारचा चाय पिलाय. तीस धावा 7 गडी बाद. कनक 18 लढते. ओ समोर खेळलेत. वॉट अ शॉट. सुपर हिट. अगदी हवेला चिरत हा खेळलेला षटकार. अगदी युरो पॉवर षटकार. वेल प्लेड. 1 2 3 सामना बदलतो. सामना बदललाय. अगदी 4 षटकं संपली. धावसंख्या होती 25. मात्र 4.1 चेंडू म्हणजे या एका अधिकृत चेंडू मध्ये आले तब्बल 11 धावा. याचं कारण 5 वाईटच्या धावा. त्यानंतर शैलेशच्या बॅट मधून आलेला हा तडाखे बंद युरो पॉवर षटकार. काय मॅच आहे. म्हणून म्हणतो ना क्रिकेटला कधी हलक्यात घेऊ नका. कधी मॅच टर्न होऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द ऑफ खेळायचं होतं. बॅटची एज आणि चेंडू अगदी आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. 1 धाव कंप्लीट होतंय. चांगले क्षेत्ररक्षण. काय थ्रो आलाय. 1 धाव. 37 धावा. मॅच बनत चालली आहे. मॅच बनत चालली आहे. अजून 2 मोठे फटके. अकबर खान जर बघितला तर डावखुरा बॅटर आहे. त्यामुळे या डावखुऱ्या बॅटरला संधी आहे या मैदानाच्या आतमध्ये. पीछे खेलेगा. प्लॅनिंग सुरू आहे. अगदी प्लॅनिंग सुरू आहे. प्रशांत टू अकबर. शॉर्ट बॉल आहे. मात्र हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का. पंचांनी लाईन ओळखली. वाईटचा इशारा. अजून एक चेंडू परत टाकावा लागेल. प्रशांत स्ट्रगल करतोय. 2 चेंडू आतापर्यंत 13 धावा त्यांनी खर्च केलेत. ही कामगिरी चालणार नाहीये. संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर अगदी डिट्टो मारा करावा लागेल. मात्र कुठेतरी कॉन्सन्ट्रेट कमी पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू टर्न केलाय आणि 1 बाउल चेंडू सीमापार जाणार आहे. शिवाजी पाडेकर तिथे काहीच करू शकणार नाहीये. कारण इथे आपण बघतोय चेंडू अक्षरशः लिलिया सीमारेषा पार केलाय. उत्तम ज्वेलर्स चौकार आलाय. संख्या या षटकात अचानक वाढले. अगदी अचानक वाढले. बघा काय घडलंय. पहिला चेंडू वाईट बॉल. त्यावर 4 धावा अवांतर आल्या. एकूण 5 धावा गणल्या गेल्या. त्यानंतर षटकार. त्यानंतर सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा वाईड आणि त्यानंतर आलाय चौकार. अगदी 3 अधिकृत चेंडू आणि त्यावर आले 17 धावा. या मॅचला पुढे नेण्यासाठी हा बदल योग्य ठरलाय. 42 धावा झालेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 42 धावा म्हणजे तुम्ही कुठेतरी समाधानकारक कामगिरी करताय. मात्र या मैदानाचा विचार करता ती समाधानकारक कामगिरी नाही आहे. अजून पुढे जावं लागेल. अजून 1-2 मोठे फटके आणावे लागतील कनक 18 टीमला. विचार केलाय मात्र जास्त तुम्ही शफल करताय आणि ही चूक होते. प्रशांतनं यावेळेला थोडासा वेगाचा वापर केलाय. डॉट बॉल येतोय. चन्ना जोर्स गरम. 42 वर 7. या चेंडूची लाईन ओळखावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा. षटक लांबतय. षटक संपता संपेना. ज्या वेळेला धावसंख्या 25 होती अन्वय विचार करत होता मॅच लवकर संपेल. हा चेंडू योग्य आहे. कारण इथे आपण बघतोय फ्रेम मध्ये नव्हते बॅटर आणि चेंडू अगदी आपण बघतोय रिटर्न क्रीजच्या आतून गेलाय. त्यामुळे पंचांवर कोणताही दबाव नाहीये. चांगले अंपायरिंग पाहायला मिळाले आज दिवसभर. चेतन बोलेकर सर यांना तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत गंभीर यांना तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त अंपायर. बिझी अंपायर आहेत. अंडरआर्म क्रिकेट असो टेनिस बॉल क्रिकेट असो भरपूर मागणी आहे. हा चेंडू वाईट आहे. घडलंय काय. ही मॅच 5 ओव्हरची होती ती आता 6 ओव्हरची झालंय. अच्छा गंभीर गेलेत. गंगाधर आलेत.
हाईट तीच आहे ना. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक काय झेल नाही होणार, मात्र इथे धावा मिळणार आहेत. कदाचित इथे दुसरी धाव या झाली, ॲट द एंड ती झाली आहे. आणि या 2 धावा पूर्ण होताना दिसत आहे. शेवटचा बॉल होता हे माहीत नव्हतं आय थिंक, त्यामुळे या 2 धावा संघाची धावसंख्या 46 झाले आणि 47 धावा या विजयासाठी. बघा 25 होत्या आणि तिथून मॅच कुठे गेली आहे. शाबाश. जबरदस्त मॅच बनली आहे. इथेही आपण बघतोय नक्कीच चांगलं बॅटल पाहायला मिळेल. चला कनक टीमला विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये या, कारण पूर्ण कल्पना आहे ही मॅच अगदी 5च्या आत संपली पाहिजे. त्यानंतर कमी षटकांचे सामने, जे 2 सामने असतील ते आम्ही खेळवणार आहोत. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. वेळेअभावी हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतोय, कारण उद्याचं देखील आम्हाला क्रिकेटची सगळी तयारी करायची आहे. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. MCC नक्कीच 6व्या वर्षात येत असताना अतिशय चांगली कामगिरी करते आणि उद्या ओपनचं क्रिकेट आपण बघणार आहोत. उद्या बरेच सामने एक्स्ट्रा आहेत आणि त्याचा सारासार विचार करता त्याची तयारी तितकी जोरदार करायची आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला सहकार्य करा, हेच मी सांगेल. धावसंख्या झाले कनक 11 संघाची ती म्हणजे 46-47चं लक्ष आहे. हे DBN लाईव्हच्या माध्यमातून वॅगन व्हील तुम्ही पाहू शकता टीमचं कशा पद्धतीने या धावा आलेत आणि त्यामुळेच DBNचं कौतुक आहे. भरपूर स्पेशालिस्ट आहेत या एकूणच लाईव्ह टेलिकास्टमधील. जेव्हापासून त्यांनी चॅनल सुरू केलं तेव्हापासून त्यांची मागणी ही वाढतच गेली आहे. आज सध्या ते एवढे बिझी आहेत की कॉल उचलायला त्यांना वेळ नाही आहे. त्यामुळे वेल डन धनंजय अँड टीम, वेल डन DBN. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला वळूया या एकूणच सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत, तो म्हणजे वसई आडणे गावातून येत. अगदी जर विचार केला तर निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावर आता हे नाव पोचलंय. असं कुठला गाव नाही पालघर जिल्ह्यामध्ये जिथे प्रमोद शेडगेचं नाव नाही. त्यामुळे या पुन्हा स्वागत करूया पालघर भूषण पुरस्कार विजेत्या या आमच्या मित्राचं प्रमोद शेडगे यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओ टू यू प्रमोद. नितीन फूड ओव्हर अर्थात रिद्धी राऊत, सोलार एनर्जी, वर्तक फार्म हाऊस अर्थात निखिल वर्तक, वर्तक फिटनेस प्लॅनेट अर्थात भूषण रामदास वर्तक, राऊत पोल्ट्री फार्म अर्थात पंकज राऊत, महेश म्हात्रे. थँक्यू व्हेरी मच. राजन दादा पाटील. धन्यवाद संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अगदी मीरा भाईंदर फेम व्हॉइस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. चला स्पीडअप करा जरा गेम. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. टार्गेट सेट केलं गेलं आहे ते 47 धावांचं. 47 MCC क्रिकेट क्लब आगाशी वर्ष 6वे आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 सध्या आपण पाहतायत. 40+ क्रिकेट म्हणजे अनुभवाचा धमाका हा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस इंदुलकर आणि अजित परब यांना आपण पाहतायत. दोन्हीही एक टॅलेंटेड खेळाडू आणि अनुभवाची शिदोरी असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग सेट करून घ्या लवकरात लवकर. वेळेची दिरंगानं करताना कनक 18 जो भांडोबाज संघ आपल्याला पाहायला मिळतो अगदी शेजारील हे दोन्हीही गावं आपल्याला पाहायला मिळतात. खूप लांबून प्रवास करून या स्पर्धेला आज सकाळच्या सत्रात धनवीन जो आपण पाहिलात हवेली पुणे डॉन 11 जवळजवळ 200-250 किलोमीटर एवढा मात्र अंतर कापून तो संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला. त्या संघाचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आलं. आणि सध्या आपण पाहतायत कनक 18 हा संघ दोनात करतोय गजानन मुलुंड 11 या 2 टीमच्या बरोबरीने. 46 धावा फलकावर. असं वाटलं होतं की धावांचा वेग कमी होईल परंतु
46 पर्यंत मजल मारले गेले आणि आता जर गोलंदाज चांगले असतील तर एक फायटिंग टोटल त्यांच्यासाठी चांगली असेल यात ती मात्र शंका नाही आहे. कारण क्रिकेटच्या मैदानात चला थोडंसं बी फास्ट प्लीज, कारण अजून 2 आपल्याला सामने खेळवायचे आहेत आणि घड्याळात 4 वाजून गेलेले आहेत, जवळजवळ 5 वाजण्याच्या सुमारास. चला घाई करा प्लीज. चला 2 बॅटर तर मात्र ह्या वेळेला आपण पाहतायत ऑलरेडी पोहोचलेले आहेत. चला 10 ने मात्र तुम्ही खेळू शकता, तिथे 8 ने खेळलेले आहेत, तर 10 फिल्डर अजून 2 तुमच्याकडे एक्स्ट्रा सुद्धा आलेत, त्यामुळे मात्र लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. 47 धावांचं लक्ष्य. मात्र महेशजी पागदरे साहेब यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन आलेत. जरी आज त्यांचे प्लेयर नसले तरी सुद्धा आम्हाला उपस्थिती दाखवायची आहे, कारण एक चांगली स्पर्धा आम्ही खेळतोय, तर त्या स्पर्धेत आमच्या टीमचं नाव हे मात्र कुठेतरी बॅकफुटला गेलं नाही पाहिजे, त्याकरता त्यांनी उपस्थिती नोंदवली. परंतु घड्याळाच्या काट्याकडे सुद्धा आपण पहा, हळूहळू मात्र काटा सरकत चाललाय घड्याळाचा, त्यामुळे आता वेळ फार कमी आहे आणि सामने भरपूर खेळवायचे आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. 47 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. अकबरला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. सध्या अकबर खान गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताचा फलंदाज संपूर्ण MCC क्रिकेट क्लबचे परिवारातील सदस्य आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, पदाधिकारी, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पहिलाच बॉल क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या बॉलच्या एकंदरीत एक्स्ट्रा स्वरूपात पहिलाच बॉल फाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकलात. 2 रन्स मिळत आहेत. अकबर पुन्हा एकदा अजित परब समोर एक जबरदस्त खेळाडू, अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. अकाउंट ओपन केलं अजित परब यांनी. रबर बॉल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. मात्र हे 40+ जे खेळाडू आहेत ना, भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, MRAच्या बॉलवर स्वतः क्रिकेट अजमावलंय आणि त्यामुळे आता या टेनिस बॉलला सुद्धा मात्र सुगीचे दिवस आल्यानंतर 40 नंतर काय तर 40+ ही टॅगलाईन आली. एक धाव आरोग्यासाठी. क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना अकबरचा चांगला बॉल होता. श्रेयस इंदुळकर यांना आपण पाहतायत एक धडाडीचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉल तयार. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. जरी या 47 धावा असल्या तरी अकबर या ठिकाणी सांगतायत नेव्हर गिव्ह अप, मला चांगली गोलंदाजी करायची आहे. सुपर डिलिव्हरी मजबूर केलं यावेळेला सन्मान देण्यासाठी श्रेयस सिंधुळकर या धडाडीच्या फलंदाजाला. अजित परब जातात काहीतरी कानमंत्र देत असताना की इथे मात्र सावध पवित्र घेऊन खेळतील का, कारण बॉल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. गजानन मुलुंड 11 या टीमची स्थिती सध्या पहिल्या षटकात नाजूक पाहायला मिळते, परंतु 3 बॉल यानंतरचे काय.
अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट पंच केला होता परंतु फिल्डरला निवडलं. वा काय झेल टिपलाय, अप्रतिम सुरेख झेल टिपत असताना श्रेयस इंदुलकर थोडेसे अडखळत खेळत होते, स्ट्रगल करत होते. संघर्ष करता करता मात्र अकबर यांना विकेट मिळाली. चाणाक्ष क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले कव्हर पॉइंट मध्ये आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. सामनावीरचे पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून सागरजी नरेंद्र चौधरी विरार यांकडून या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यातील सामनावीरसाठी आकर्षक चषक देण्यात आले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज यास बॅट ही जर आपण पाहिली तर द पिस्टल स्टुडिओ प्रतीक वर्तक यांकडून देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज श्री अमितजी भालचंद्र चुरी साहेब वानगाव यांकडून. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट मालिकावीर, सायकल जे मालिकावीरसाठी आपल्याला पाहायला मिळते ते उपस्थित आहेत. आदरणीय भूषणजी कमळाकर वर्तक साहेब यांकडून देण्यात आले. तृतीय पारितोषिक 30,000 रुपये. सभागती ज्योती दीपक म्हात्रे बोळींच नगरसेविका प्रभाग क्रमांक 12 यांकडून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये पाहायला मिळत आहेत. मानवता फाउंडेशनचे श्री अभिजितजी दिलीप सांगळे साहेब यांकडून देण्यात आले. आणि प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आदरणीय सन्माननीय श्री राजा शेठ ठाकूर आणि ग्रुप विरार यांकडून देण्यात आले. या सर्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया, कारण या व्यक्तिमत्वांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. त्यांचा हातभार या स्पर्धेला लाभलेला आहे, त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्यात 5 वाजण्याच्या सुमारास आणि इथून जर आपण पाहिलं तर अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत आपल्याला. अकबर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अकबर काय गोलंदाजी केले, सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत आतापर्यंत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे शिवाजी पाडेकर बॅक टू द डगआउट आल्या पावली परत. त्याच पावलांवरती मात्र पाऊल ठेवत इथे श्रेयस इंदुलकर गेल्यानंतर शिवाजी पाडेकर बॅक टू द डगआउट. चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. ग्रेट बॉलिंग बाय अकबर. काय गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. 47 धावा माफक लक्ष नाही आहे आता, कारण पहिलं षटक धारदार गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या आपण पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून. चांगला झेल, थोडीशी जंप, हलकीशी जंप पाहायला मिळाली. ही टायमिंग जंप होती आणि दोन्ही हातांची उंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. आणि एक परफेक्शन काय असतं कॅचच्या बाबतीमध्ये ते मात्र पाहायला मिळालं. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. पाच बॉलचा खेळ झालाय. 3 धावा 2 गडी बाद. गोलंदाज सज्ज होईल. हॅट्रिकवर पोहोचलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत तरी हॅट्रिक कोणी साध्य केलेलं नाही आहे. 2 अर्धशतक लगावलेत. करण निजाई, राजू मिश्रा, फायपर कंप्लीट केले धर्मेश पटेलने. परंतु इथून जर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अजून सध्या तरी आलेली नाही आणि ही संधी आहे. बऱ्याच गोलंदाजांना ती संधी दवडून आली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी यांना आपण पाहतायत. हॅट्रिक बॉल अकबर यांचा. यावेळेला हलक्याशा हाताने चीफ शॉट खेळलाय. फक्त बॉलला दिशा दिले. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 4 या धावसंख्येवर पहिलं षटक सफल आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग पाहायला मिळाली मिस्टर अकबर यांची. चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंत अकबर यांनी जो स्पेल टाकला, 6 बॉल ज्यांनी डिलिव्हर्ड केले, 1 बॉल पहिला तर एक्स्ट्रा स्वरूपात आला आणि त्यानंतर लाईन अँड लेंथ मेंटेन केली. चांगली गोलंदाजी करत असताना अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. चला दुसरं षटक लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतील गोलंदाजी मार्कवर येताना.
विजयासाठी 47 रनचं टार्गेट समोर असताना 43 रनची आवश्यकता. 24 बॉल 43 रन हे सामन्याचं समीकरण आहे. कव्हर पॉइंट एका साईडला आपण पाहत आहेत. एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. मिड ऑफचा फिल्डर आपल्याला आतमध्ये पाहायला मिळाला होता, आता मात्र थोडासा बाहेर आहे. त्यानंतर मिड ऑनचा एक फिल्डर आपण पाहू शकतायत. लॉंग ऑन नाही आहे. डीप मिड विकेटचं क्षेत्र खाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतायत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदी. चांगली हे स्ट्राईल उजव्या हाताने. आधीचा बॉल यावेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ बॉल विकीच्या बॅटमधून येईल. हा खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. 4 रन. चाबुक शॉट चौकार. बॅकफुटला गेले, जागा बनवली. चाबुक शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना पॉइंटच्या डोक्यावरून फक्त चेंडूला दिशा देत असताना सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. या चौकाराने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका होता विकी यांचा. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं या बॉलवर. अकबर काहीतरी आधी यांना सांगत असताना की अशा प्रकारचे जर बॉल डिलिव्हर्ड केले तर कदाचित धावांचा वेग लवकरात लवकर वाढेल आणि आपल्याला बॅक टू द होम जावं लागेल. त्यामुळे मात्र या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर काहीतरी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या खेळामध्ये तुमचं व्हेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारची चेंडूची हाताळणी करावी तुम्हाला लागते. प्रत्येक खेळाडूंना जर जवळचे संघ असतील, बऱ्याच वेळेला तुम्ही एकमेकांच्या समवेत इतर स्पर्धेमध्ये खेळतायत तर धागेदोरे हे माहिती असतात की कोणता फलंदाज कसा आहे. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला आहे. चांगला फटका आहे. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर चांगलं कॉलिंग झालं. चांगलं कॉलिंग अजित परब यांचं पाहायला मिळालं, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, अप्रतिम सुंदर फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळतं. आज फिल्डिंग केले, ग्राउंड फिल्डिंगला जवाब. पुन्हा एकदा बॉल तयार. अजित परब कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण भरपूर या खेळाडूकडे अनुभवाची शिदोरी आहे. खेळण्याची टेक्निक अप्रतिम. सरळ बॅटचा सध्या वापर करत असताना पाहायला मिळतोय. अकबर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. डबल माइंडमध्ये गेले होते. कदाचित थोडीशी फेकी जर बरोबर झाली असते, हातामध्ये आली असती तर अजित परबच्या खेळीला पूर्ण विराम लागला असता. परंतु एक डेंजरस प्लेयर आहे अजित परब. जर मैदानात थांबला तर गेम चेंजर खेळाडू म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एक आता वेगळी ट्विस्ट निर्माण होईल यात ती मात्र शंका नाही आहे. 21 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. 21 बॉल आणि 37 रन. डेड बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर थोडीशी फिल्डिंगमध्ये मिस्टेक जरूर झाले. 2 रन्स मिळतील यात ती मात्र शंका नाही. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 47 धावांचं लक्ष. दिसायला या धावा छोट्या वाटतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये त्या बॅटरला जाऊन विचारा. जेव्हा 1 ते 2 विकेट जातात, इंटरव्ह्यूअल विकेट येतात, त्यावेळेला थोडीशी सिच्युएशन नाजूक असते. अशा वेळेला थोडासा धीर धरणं, संयम बाळगणं, ऐन वेळेला आक्रमकता सिद्ध करणं, या गोष्टींचा मात्र विचार करावा लागतो बॅटरला. इथून चांगलं नियंत्रण होतं. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन खर्च होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. 13 लॉस ऑफ 2 विकेट.
यावेळेला बरोबर बॉल पायावर जाऊन आदळला आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला असता मिडल स्टंपचा आणि त्याचमुळे पंचांनी लगेच सांगितलं चेतन बोलेकर सरांनी की SOUT आउट, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेलाय. टू क्रशिंग बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विकी थोडेसे निराश नाराज आपल्या कामगिरीवर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13 आणि 13 बॉल का 19 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना 34 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकी गॉन. सोनू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता आहे. चला जास्तीत जास्त वेळ दौडू नका प्लीज. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. घड्याळात 5 वाजण्याच्या सुमारास आणि 5 वाजलेले आहेत. प्रत्येक बॉलला 5 मिनिटे लागली जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम चांगला लेग ग्लान्स पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर, बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना 2 रन्स मिळतील. सोनू दबाव हटवण्याचा प्रयत्न करतोय या शेवटच्या बॉलवर. आधीच्या 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 47 धावांचा पाठलाग करताना 15 या धावसंख्येवर 18 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल 32 रनची आवश्यकता आहे. चला तिसरा गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे जास्त वेळ न घेताना. पुरुषोत्तम कवळे, अतुल वर्तक, प्रफुल्ल म्हात्रे, जितेंद्र वर्तक, क्लॅपेश रॉड्रिक्स, द पेस्टल स्टुडिओ अर्थात प्रतीक वर्तक, सौ सुजाता हर्षद कवळे, डॉक्टर BJ राऊत, जयेश वर्तक अर्थात बच्चूबंधू, वसंत राऊत आणि अदिती भार्गव कवळे ह्या सर्व देणगीदारांचे थँक्यू. अकबर पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करणारे गोलंदाज पुन्हा एकदा मात्र यावेळेला बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. अकबर आपल्या बॉलिंग मार्कवर येताना फील्ड सेट करतायत. विजयासाठी आता बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 32 रन 47 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज अकबर डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला लवकरात लवकर खेळा. नक्की कर्णधार एक आहे की 11 कर्णधार आहेत या टीम मध्ये, हाच मोठा प्रश्नचिन्ह पडलाय. अप्रतिम सुरेख फटका बॅकफुट पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि काय थ्रो, अप्रतिम ग्रेट ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. जबरदस्त फेकी केली गेली होती. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होते. 47 धावा दिसायला छोट्या वाटतात परंतु आता सध्या तरी आपण पाहिलं तर यावेळेला स्ट्रगल करताना त्या मोठ्या वाटू लागलेत. 16 बॉल आणि 31 रन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी करत असताना अकबरला सूर गवसलाय.
एकाच टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. पहा ॲम ॲक्शन. हलकासा टर्न करतोय, जास्त टर्न करत नाहीये, फक्त वळण घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे इथे फलंदाजाला बीट करत असताना तो दबाव वाढला गेलाय. सध्या तरी आपण पाहतायत गजानन 11 मुलुंड या टीमच्या समोर अजित परब हे संपूर्ण दृश्य पाहतायत. बॉल डॉट कसे होत आहेत कारण स्ट्राईक रोटेट होत नाहीये. संघाची धावसंख्या 16-16ला 3, 15 बॉल 31 रन. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट परफेक्ट झालेलं नाही आहे. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. 2च रन्सवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर सामना यावेळेला बॅलेन्सिंग आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये अजून सुद्धा आपण पाहिलं तर 29 रनची आवश्यकता. अकबर अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी करतो आणि फलंदाजाला बरोबर रीड करतोय. त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना फिरकीचा मारा करतोय, जास्त रनअप घेत नाहीये, शोल्डरचा चांगला वापर करतो. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाहीये. मात्र फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. असं वाटलं होतं ज्या वेळेला 25 धावा फक्त होत्या फलकावर की एकतर्फी सामना होईल, परंतु एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यानंतर धावांचा वेग वाढला आणि जवळजवळ 46 रन पर्यंत मजल मारली. 47 धावांचं एक लक्ष्य ठेवलं. पुन्हा एकदा अकबर 13 बॉल 28 का मॅच अप्रतिम पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेगला बॉल वळतोय, विकेट किपरने चुकी केली. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगल लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांमध्ये गजानन 11 मुलुंड टीम 47 धावांचं माफक लक्ष्य पार करत असताना 12 बॉल 27 रनची आवश्यकता. पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये, दैदिप्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी हलकीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MCC क्रिकेट क्लब आगाशी लाख मोलाची स्पर्धा. ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, उद्योजक, वाणगाव, मानवता फाउंडेशन अर्थात अभिजित. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 20ला 3 धक्के बसले गेलेत आणि विजयासाठी आता जवळजवळ 27 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 27 रन. 13.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. एक मोठा फटका येईल का? अचूक टप्प्यावर गोलंदाजी होईल का? कडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. महिला क्रिकेट सुद्धा याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगला आपण पाहू शकता प्रदीप सालियान आणि त्यांच्या संपूर्ण टीमने
त्यांची स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. 25 आणि 26 एप्रिल 2026च्या माध्यमातून आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानात. ओरम क्रिकेटचा थरार रंगताना आपण पाहू शकणार आहोत. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका तर आहे आणि सरळ बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. मिस्टर प्रीतच्या सन्मानासाठी खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 25 रन्स. 25 धावा झालेत. आता 11 बॉल आणि 22 रन. आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. अजित परब यांनी वेग घेतला. आता नॅचरल खेळ आपला दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. चला गोलंदाज जरा घाई करा प्लीज, वेळ दौडा. या वेळेला जर आपण पाहताय तर वेळ घालवू नका प्लीज, कृपया करून वेळेची दिरंगाई करू नका. वारंवार या सूचित मात्र तुम्हाला सूचना कराव्या लागतात. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सूर्य नारायण देव काही आपल्यासाठी थांबणार नाहीये. जबरदस्त फटका, स्विच हिटचा फटका, स्वतःला स्विच केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. अजित परब यांच्या बॅटमधून लगातार दुसरा उत्तम ज्वेलर्स चौकार, खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 29. षटकार आलाय. वाह, काय बॅटिंग सुरू आहे. षटकार येत असताना संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 31. या धावसंख्येवर 31 धावा. चांगलं क्रिकेट अजित परब यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. चांगला फटका, या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, ऑन द राईज कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. चौकार, षटकार, चौकार. म्हणूनच मी उल्लेख केला होता या खेळाडूचा. अगोदर तो मात्र वेळ घेतो आणि नंतर त्याचा खेळ दाखवतो. चांगली फटकेबाजी करत असताना चौकार येतोय. संघाची धावसंख्या 35 धावा. तंत्रशुद्ध फटके अप्रतिम पाहायला मिळत आहेत. ऑन द राईज खेळला होता. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहताय सध्या 9 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला लो फुल टच बॉल MS धोनी स्टाईल मध्ये. वा, अजित परब यांनी मात्र मने जिंकले. स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. वड शॉट, क्लास बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39. 8 बॉल 8 रनची आवश्यकता. क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पहिला बॉलला सोडून दिलं. नियंत्रणबद्धता नव्हती आणि त्याचमुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40. 8 बॉल आणि 7 रन. 8 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. हलक्याशा हाताने लेटकट जरूर खेळले गेले. गॅप मधून बॉल निघून चाललाय. दोन्ही फिल्डर जणू काही बातचीत करतायत आणि त्या मात्र गॅप मधून बॉल सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार आलाय आणि चौकाराने संघाची धावसंख्या 44. विजयासाठी 7 बॉल 3. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. हलक्याशा हाताने फक्त बॅटला यावेळेला बॅटचं फेस ओपन करत असताना ग्लाइड केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. 2 फिल्डरच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते या वेळेला अजित परब यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आपल्या बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना चांगली बॅटिंग. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर अजित परब पाहायला मिळत आहेत.
स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि विजयाचा चौकार होत असताना मात्र अकबर टाळ्यांचा गजर करताना पाहायला मिळतात. क्या बात आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात एन्जॉय करत असताना. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केलंय. सामना 3 षटकांचा राहील, याच्याकडे लक्ष द्यायचंय. चला या लगेच मेडिटेक्स पनवेल आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल. चला गजानन मुलुंड 11 टीम आणि अजित परब हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. त्या अगोदर आपण टॉस सन्माननीय सिद्धेश नाईक वाघोलीचे आणि सिटी सोलरचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सिद्धेशजी, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच MC